एसआर वेगळी गोष्ट आहे. मतदार यादीचं पूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे का? झालं पाहिजे. कारण मतदार यादी फुगलेली आहे. 1 वेळा 2 वेळा 4 वेळा 5-5 नाव आहे. तो मुद्दा वेगळा आहे. पण त्या ठिकाणी जे मत चोरी आहे, ईव्हीएम खराब आहे, मतदार यादी चुकलेली आहे, हे जे आहे ना, हे जे त्यांनी नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला, चुकीच्या पद्धतीने लोकांना समजून तयार केला. एकाही भाषणामध्ये राहुल गांधीच्या एकाही भाषणामध्ये बिहारचा विकास मांडला गेला नाही. राहुल गांधीच्या किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडे महागठबंधनकडे कुठलाही डेव्हलपमेंटचा अजेंडा नव्हता. मोदीजींनी विकसित बिहारचा मुद्दा मांडला, नितीश कुमारजीने विकसित बिहार म्हटलं, पण राहुल गांधींनी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही दौऱ्यामध्ये विकसित बिहार कसं राहील यावर कुठली चर्चा केली नाही. त्यामुळे जनतेने त्यांना लाथाडलं. याचा परिणाम महाराष्ट्र असंही, कारण की आगामी काळात गुजरातच्या निवडणुका, उत्तर प्रदेशच्या आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्याच्यावरही परिणाम होईल असं दिसतं. एकूणच एकंदरीत देशामध्ये परिणाम आहे, कारण हा काही हवेचं वातावरण नाहीये. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सवर जनतेचा विश्वास आहे. महाराष्ट्र सुद्धा 51% वर मतं घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुका जिंकू. आमची महायुती 2/3 बहुमत घेऊन महाराष्ट्रात आमच्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती जिंकेल. मला 100% या ठिकाणी विश्वास आहे, कारण महाराष्ट्राची जनता सुद्धा डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवत आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वावर, मोदीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र हा क्रमांक 1 विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला. त्या संकल्पाला बिहारची जनता, आपली महाराष्ट्राची जनता साथ देईल.